प्रेज द लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में आप सबका प्रभु परमेश्वर के नाम में मैं आपका स्वागत करता हूं। तो आइए भाई और बहनों, परमेश्वर ने आज की शाम हमें ये एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, कि उनकी स्तुति कर सके। इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद करते हैं, उनकी स्तुति करते हैं। तो आज जिस स्थान पर आप हैं उस स्थान से हम ये गीत परमेश्वर को गाएंगे, उनको समर्पित करेंगे। पवित्र अति पवित्र स्थान में हमें ले चल तू प्रभु। जी, हमें परमेश्वर में आगे बढ़ने की ज़रूरत है। परमेश्वर ही हमें इस सारी तकलीफ़ों से, दुखों से, तकलीफ़ों से हमें वो मुक्त करने वाले एक ही केवल परमेश्वर है। इसलिए हम परमेश्वर के नाम को ऊंचा करेंगे और आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, परमेश्वर का नाम ऊंचा करें। अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। तेरे सामने झुकते हैं सजदा हम करते हैं। तेरे सामने झुकते हैं सजदा हम करते हैं। आत्मा और शांति से आराधना करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। शुद्ध जल तू छिड़क दे, मन को मेरे बदल दे। प्रार्थना है हमारी, आत्मा से तू भर दे। शुद्ध जल तू छिड़क दे, मन को मेरे बदल दे। प्रार्थना
पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। जितना मैं तुमको जानूं उतना करीब आऊं। जितना मैं तुमको चाहूं उतना ही आशीष पाऊं। जितना मैं तुमको जानूं उतना करीब आऊं। जितना मैं तुमको चाहूं उतना ही आशीष पाऊं। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। मुझको तू अपने लहू से धो दे मेरे प्रभु। तेरे सामने झुकते हैं सजदा हम करते हैं। तेरे सामने झुकते हैं सजदा हम करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। पवित्र अति पवित्र स्थान में ले चल प्रभु। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे on social media. देव आमची भेट करून देतोस. God meets us. त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देत We आहोत. thank the name of God. पुन्हा एक आपल्या सर्वांचं मी Once again संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री in Sanjay James Thakur Ministry आणि सत्याचे जीवन मंडळी फेलोशिप and the Living Fellowship of Truth. यामध्ये In it, देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आपल्या सर्वांचं मी आगत स्वागत करत I आहोत. welcome you all. ज्या आशेने आम्ही देवाकडे येत The आहोत, hope in which we come to God. देव आमच्या आशामरभंग करत नाही. God does not give up on our hopes. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत We आहोत. thank that God. आपली सर्वांची उपस्थिती
presence of all आनंददायी आहे, is pleasing, आदरणीय आहे, respectable, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will extend the work of म्हणून आम्ही God. देवाचा महिमा करत आहोत. So we praise God. वेळोवेळी आम्ही संदेश देतो, From time to time we preach, वेळोवेळी आम्ही प्रार्थना करतो, we pray, देव आमचं ऐकतो, God hears us, त्या देवाचं आम्ही गुणगान करतो. we praise that God. अनेक लोकांसाठी आम्ही प्रार्थना केली. We prayed for many people. अनेक करोना व्याधीतून लोक जे अडकले होते Many people were suffering from coronavirus. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली. We prayed for them. देवाने त्यांना मुक्त केलं. God freed them. आज ते घरी सुरक्षित आहे. Today they are safe at home. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत, So we glorify God. देवाचा महिमा करत We आहोत. praise God. देव दया करतो, प्रेम करतो, God is merciful. God loves. लोकांना बरे करतो. He heals people. म्हणून आम्ही देवाचा महिमा करत आहोत. So we praise God. मागच्या बुधवारी Last आम्ही Wednesday काही गोष्टीचा बोध केला. we learned few things. चाल करुणाची आहे, The move is of Corona. वाट देवाची आहे. Direction is towards God. त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. We thank God for it. मागच्या बुधवारी आम्ही पाहिलं Last Wednesday we saw तारण देव कसं करतो. how God saves. जीवनामध्ये तारणाला फार महत्व आहे. Salvation is important in life. चाल करुणाची तर वाट देवाकडे जाण्याची The आहे. move is of Corona, but direction is towards God. आमचं तारण होय देवाची इच्छा आहे. It's God's will that we must be saved. यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. For this He gave His one and only Son. त्यांनी वधस्तंभी आपला एकुलता एक पुत्राचं बलिदान He केलं. sacrificed His one and only Son on the cross यासाठी की आमचं तारण व्हावं, so that we may be saved. आम्ही पापातून मुक्त व्हावं, We must be free from sin. आम्हाला शांती We भेटावी, may have peace. आम्हाला आनंद भेटावा, We must be happy. आम्हाला जीवन भेटावं, We must get life. आम्हाला पवित्र आत्म We भेटावं. must get Holy Spirit. यासाठी देवाने केलेली योजना आहे. God has planned for this. ह्या देवाचा संकल्प आहे. It's God's resolution. आम्ही बायबलमध्ये पाहतो, In Bible we see. उत्पत्ती 2:17 मध्ये पाहतो, In Genesis 2:17 we see. देवाने आदामाला हवेला आज्ञा केली होती, God commanded Adam and Eve, या झाडाचं फळ खाऊ नको. you must not eat fruit from ज्या the tree, दिवशी तू खाईल त्या दिवशी तुम्ही मराल. for on the day you eat from it you will certainly आदाम die. हवाने ते फळ खाल्लं, Adam and Eve ate that fruit. त्या दिवशी ते आध्यात्मिक मरण त्यांना आलं. On that day they died spiritually. शारीरिक मरण नंतर आलं. Then they died physically. देवाने त्यांना सांगितलं होतं, God told them, ज्या दिवशी फळ खाल त्या दिवशी तुम्ही मराल. on the day you eat that fruit you will die. ज्या दिवशी त्यांनी फळ खाल्लं On the day they ate that fruit, त्या दिवसापासून ते देवापासून अलग झाले. from that day they were separated from God. देवाच्या सर्व सुखसोयीपासून सुरक्षिततेपासून ते अलग झाले. They were separated from all the comforts and safety of God. तिथून पुढे मनुष्याला कष्ट आलं, दुःख आलं, त्रास आला, आजार आला. From then on man suffered from pain and sickness. अनेक गोष्टींनी मनुष्य समस्या प्रश्नामध्ये अडकलेला आहे. Man is stuck in many problems in many ways. याचं कारण पाप आहे. The reason for this is sin. रोम 3:23 मध्ये पाहतो, In Romans 3:23 we see, सर्वांनीच पाप केलं, everyone sinned, सर्व देवापासून लांब आहे. all are far from God. तर आम्हा सर्वांना देवाकडे जाण्याची गरज आहे. We all need to go to God. पश्चाताप करण्याची गरज आहे. We need to repent. तारण प्राप्त करण्याची गरज We आहे. need to get salvation. तारण म्हणजे एक मुक्ती आहे, Salvation is to get free, एक मोक्ष आहे. to be saved. देव आपल्या लोकांची सुटका करतो. God saves His people. देव पापातून लोकांची सुटका करतो. God saves people from sin. देवदूतून मरियेला म्हणाला, The angel said to Mary, ज्या बाळाचं तू नाव ठेवशील त्याचं नाव येशू ठेव. the baby you name him as Jesus. तो आपल्या लोकांना He for His people, पापापासून मुक्त करेल. He will save them from sin. त्याचं नाव तू येशू ठेव. You name Him as Jesus. देव प्रवेशिकेद्वारे आम्हाला पापातून मुक्ती देतो. Through Jesus, God saves us from sin. देव आमचा उद्धार करतो. He saves us. देव आम्हाला शांती देतो. God gives us peace. देव आम्हाला आनंदित ठेवतो. He keeps us happy. एक चांगलंसं जीवन देतो. He gives us good life. देव आम्हाला पवित्र आत्मा He देतो. gives us Holy Spirit. हे देवाची योजना संकल्प This आहे. is God's plan and resolution. आम्ही मागील बुधवारी Last Wednesday, आम्ही देवाकडे प्रार्थना केली. we prayed to God. आम्ही पश्चाताप केला. We repented. देवाकडे आम्ही क्षमा मागितली. We asked God for forgiveness. देवाने आमच्या तारणाची घोषणा केली. God proclaimed our salvation. देव आम्हाला तारण देतो. God gives us salvation. देव आम्हाला जीवन देतो. He gives us life. येशू ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said, योहान 3:3 प्रमाणे, like John 3:3, नवीन जन्म झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाहीये. unless someone is born again, he cannot see the kingdom of God. नवीन जन्म New birth देवापासून होतो. is from God. आम्ही स्वतःचं परिवर्तन करू शकत नाही. We cannot change ourselves.
आम्ही दुसऱ्याला बी बदलू शकत नाही. We cannot change others. देव आमच्यामध्ये बदल करतो. God changes us. देव आमच्यामध्ये परिवर्तन करतो. He changes us. मग तारण हे देवापासून होतं. So salvation is from नवीन God. जन्म देवापासून होतो. New birth is from God. जुनं ते देव काढून टाकतो. God takes away the old. 2 कोरिंथी 5:17 प्रमाणे Like Corinthians 2 5:17. जुनं ते काढून टाकतो देव. God takes away the old things देव नवीन जीवन आमच्यामध्ये तयार करतो. and He brings new life in us. एचकेल 36:25 प्रमाणे Like Ezekiel 36:25. देव आम्हाला नवीन जन्म देतो. God gives us new birth. देव आमचं अंतःकरण शुद्ध करतो, पवित्र करतो. God cleanses and sanctifies our hearts. देव आम्हाला पापातून मुक्ती देतो. He frees us from sin. देव आमच्या अंतःकरणात वास करतो. He lives in our heart पवित्र आत्म्याद्वारे through the Holy Spirit. देव आमच्या शरीरामध्ये येऊन वास करतो. God lives in our body. देव आमच्याबरोबर राहण्यास तयार असतो. God is ready to live with us. बायबलमध्ये आम्ही पाहतो In the Bible we see देव स्वच्छ ठिकाणी राहतो. God lives in a clean place. आम्ही बायबलमध्ये पाहतो. In the Bible we see उत्पत्ती 1:1 मध्ये पाहतो. in Genesis 1:1 we see प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. in the beginning God created the heaven and the earth. पृथ्वी आकारविरहित होती. The earth was formless. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. Darkness covered the surface of watery depths. देवाचा आत्मा पाण्यावर तळपत होता. God's spirit was hovering over the surface of waters. देवाचा आत्मा पाण्यावर होता. God's spirit was on the waters. पाणी स्वच्छ आहे. Water is clean. देव स्वच्छ ठिकाणी राहतो. God lives in a clean place. देवाला स्वच्छता आवडते आहे. God loves cleanliness. देव शुद्ध पवित्र आहे. God is pure and holy. जिथं शुद्धता तिथं पवित्रता तिथं देवाची वस्ती असते. God dwells where there is purity and holiness. बायबल सांगतं. Bible says मत्ती शुभवर्तमान 5:8 मध्ये पाहतो आम्ही in Matthew 5:8 we see जे अंतःकरण शुद्ध आहे the pure in heart, ते देवाला पाहतील. for they will see ते God. देवाची वाणी ऐकतील. They will hear God's message. ते लोक धन्य होतील. They will be blessed. हे देवाची वाणी आहे. This is God's word. जे अंतःकरण शुद्ध आहे Those who pure in heart, तेच देवाला पाहू शकतील. only they can see God. देव स्वच्छ ठिकाणी वास करतो. God lives in a clean place. देव पवित्र आत्म्याद्वारे वास करतो. God lives through Holy Spirit. तुमचं माझं शरीर Your and my body. देवाचं मंदिर आहे. It's God's temple. 1 कोरिंथी 3:16 प्रमाणे Like Corinthians 3:16. तुमचं माझं शरीर आहे. Your and my body. हे देवाचं मंदिर आहे. It's God's sanctuary. देव आमच्या मंदिरातून वास करतो. And God lives in us. देवाला तिथे यायला राहायला आवडतं. God loves to live in us. यासाठी तो आम्हाला स्वच्छ करतो. For this He cleans तो us. आमच्या पापाची क्षमा करतो. He forgives our sins. तो आमचं अंतःकरण स्वच्छ करतो. He cleans our heart तिथे येऊन तो वास करतो. where He lives. तो पवित्र आत्म्यावर वास करतो. He lives through Holy Spirit. ही देवाची इच्छा आहे. This is God's will. पवित्र आत्मा Holy Spirit. आम्ही बायबलमध्ये पाहतो. In the Bible we आम्ही see. जुन्या करारात पाहतो. In the Old Testament, देवाचा आत्मा जुन्या करारात काम करायचा. God's Spirit worked in Old Testament. आम्ही बायबलमध्ये पाहतो. In the Bible we see दाविदावर पवित्र आत्मा आला. the Holy Spirit came upon David. शाऊलावर पवित्र आत्मा आला. Holy Spirit came upon Saul. इर्म्यावर देवाचा आत्मा आला. Holy Spirit came upon ते Isaiah and देवाच्या Jeremiah. आत्म्यानं त्यांनी मार्गदर्शन केलं. The Holy Spirit guided them. लोकांना त्यांनी बोध केला. It taught people. लोकांना त्यांनी सावधान केलं. He warned people. जुन्या काळात आम्ही पाहतो In the Old Testament we see देवाचा आत्मा God's Spirit. वेगळ्या माध्यमातून कार्य करत होता. It worked through different means. नवीन करारामध्ये आम्ही पाहतो In the New Testament we प्रवेश see कीस म्हणालाय Lord Jesus said, योहान 4:24 प्रमाणे like John 4:24, देव आत्मा आहे. God is Spirit, तुम्ही देवाची भक्ती आत्म्याने खरेपणाने करा. and those who worship Him should worship Him with spirit and truth. देव आत्मा आहे. God is Spirit. तो बदलला नाहीये. He has not changed. मलाकी 3:6 प्रमाणे Like Malachi 3:6, तुझा देव परमेश्वर कधी बदलत नाही. your Lord God never changes. जुन्या करारामध्ये देव आत्मा होता. God was Spirit in the Old Testament. नवीन करारात प्रवेश कीस मधला देव आत्मा In आहे. New Testament, Lord Jesus said, God is Spirit. ज्यावेळेस प्रवेश कीस स्वर्गात जात असताना When Lord Jesus Christ was going in heaven, त्यांनी संभाषण केलं. He told, त्यांनी शिष्यांना सावधान केलं. He warned His disciples, मी जातो I go जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होत नाही until you receive the Holy Spirit.
तोपर्यंत यरूशलेम सोडू नका. Until then, you do not leave Jerusalem. पवित्र आत्मा येईल, The Holy Spirit will come. त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, At that time, you will get strength. त्यावेळेस तुम्हाला धैर्य प्राप्त होईल, You will get patience. त्यावेळेस तुम्हाला हिंमत प्राप्त होईल. You will get courage. तुम्ही माझी साक्ष द्याल, You will be my तुम्ही माझी witness. स्वार्थ सांगा. You will preach about बायबल me. मध्ये आम्ही पाहतो, In the Bible, we see. प्रेषित 10:38 मध्ये पाहतो, In Acts 10:38, we प्रेषित see. 10:38 मध्ये पाहतो, In Acts 10:38, प्रवेश ख्रिस्ताला for Lord Jesus, पवित्र आत्म्याचा through Holy Spirit, अभिषेक केला. he was anointed. तो सत्कर्म करीत असे, He went about doing good. तो सैतानाच्या बंधनातील लोकांना बरे करत He होता, was healing all those who were under the tyranny of कारण devil, देव त्याच्यावर होता. because God was with him. ज्यावेळेस पवित्र आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताला अभिषेक केला, The time when God anointed Lord Jesus, देव प्रभू येशू ख्रिस्ताने कार्याची सुरुवात केली. Lord Jesus started working. पवित्र आत्म्याने त्यांनी कार्य केलं. He worked through Holy Spirit. त्यांनी शिष्यांना सावधान केलं. He warned his disciples. त्यांनी आज आम्हाला सावधान केलं. Today he warns you and me. देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. God loves you and me. देवाला तुमची माझी काळजी आहे. God cares for you and me. तो आमची आठवण करतो, He remembers us कारण तो आमच्या सदैव प्रेम करतो, because he loves us forever. कारण त्याने आम्हाला निर्माण केलं, उत्पन्न केलेलं आहे. Because he has created तुमचा us. माझा नाश होऊ नये, You and I should not be तर perished, आम्हाला जीवन प्राप्त व्हावं, but we should get life, आम्हाला मदत प्राप्त व्हावी, get help. आम्हाला सहाय्य करावं, We need help. आम्हाला सुरक्षित ठेवावं. Keep us safe. यासाठी येशू ख्रिस्त म्हणाला आहे, For this Lord Jesus said, योहान शुभवर्तन 14:15 प्रमाणे, like John 14:15, मी जातो, I go, मी तुम्हासाठी कैवारी पाठवल, I will send an counselor for you. मी मदतनीस तुम्हासाठी पाठवेल, I will send him for your help. तो तुमच्याबरोबर सदैव He राहील. will be with you forever. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, I will not leave you as मी orphans. तुमच्याबरोबर सदैव I राहील. will live with you मी forever. सदैव तुम्हाला मदत करेल, I will help you मी forever. सदैव तुम्हाला सहाय्य करेल. I will help you ज्या forever. मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे, The way you should go, त्या मार्गाचं मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. I will guide you in that way. आज पवित्र आत्मा जगात काम करत आहे. The Holy Spirit is working in the world today. आज पवित्र आत्मा तुमच्या माझ्या वस्ती करण्यासाठी इच्छुक आहे. Holy Spirit wants to live with you and me today. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे. For this Lord Jesus said, बायबल मध्ये आम्ही पाहतो, in the Bible we see, प्रेषित 2:17 मध्ये आम्ही पाहतो, Acts 2:17 we see, योएल संदेश त्याने केलेलं भविष्य आहे. a prophecy made by Joel. देव मनुष्य मात्र आत्म्याचा वर्षाव करेल. God will pour out his spirit on all humanity, तुमचे पुत्र तुमचे कन्या संदेश देतील. and your sons and daughters will prophesy. तुमच्या तरुणांना दृष्टांत पडेल, Young men will see visions, तुमच्या वृद्धांना स्वप्न पडेल. and old men will dream dreams. देव आपल्या दास दासीवर आत्म्याचा वर्षाव God करेल. will pour out his spirit on male and female slaves, त्यावेळेस ते लोक संदेश देतील, and they will ते लोक prophesy. स्वार्थ सांगतील. They will preach. देवाच्या आत्म्याशिवाय Without God's spirit, आम्ही काहीच करू शकत नाही. we can do nothing. बायबल सांगतो, Bible says, जकरा 4:6 प्रमाणे, like Zechariah 4:6, बलान नव्हे, not by strength पराक्रमण नव्हे, or by might, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी जाते. but my spirit says the Lord. देवाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. We can do nothing आज without आम्ही God. 30 वर्ष देवाचं कार्य करत आहे. Today it's been 30 years we are working for 30 God. वर्ष पवित्र आत्मा मंडळीत कार्य करत आहे. For 30 years the Holy Spirit is working in the fellowship. 30 वर्ष तो आम्हाला मार्गदर्शक करत आहे. For 30 years God is guiding तो us. आम्हाला सहाय्य करत आहे. He helps तो आम्हाला us. पुरवठा करत आहे. He provides us all things. आमच्याने कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. We can do nothing on our own. देवाचा आत्मा काम करत आहे. The Spirit of God works. प्रवेश कीच म्हणाला आहे, So Lord Jesus मी said, तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. I will not leave you as मी तुमच्यासाठी orphans. कैवारी पाठवल. I will send you a counselor. तो तुम्हाला वेळोवेळी मदत करल. From time to time he will help तो you. सर्व क्षेत्रात तुम्हाला मदत करल. He will help you in all areas. सर्व क्षेत्रात तुम्हाला सहाय्य करल. He will help you in all things. तो सर्व गोष्टी तुम्हाला शिकवेल. He will teach you all things. तो सर्व गोष्टी तुम्हाला तयार करेल. He will prepare you for all things. देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. God has promised us. देवाने आम्हाला आश्वासन दिलेलं He आहे. gave us an assurity. आज आम्हाला मदतीची गरज आहे. Today we need help. आज आम्हाला सहाय्याची गरज आहे. We need help today. आम्हाला योग्य असं मदतीची गरज आहे. We need proper help. यासाठी आम्ही पाहतो, For this we आज see. जगाची परिस्थिती आम्ही पाहतो. We see the condition of the world देव today. म्हणला चाल करुणाची आहे, God said the move is of corona, वाट तारणाची आहे. but direction towards आज salvation. जगात करोना व्याधीने जगाला अस्वस्थ केलेलं आहे, The world is unwell today because of coronavirus. भयभीत केलेलं It has आहे, frightened the world. निराश केलेलं It आहे, has disappointed उदास the केलेलं आहे. world.
depressed अनेक the जण world. काही चिंतामध्ये आहे. Many are in worries and concerns. अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहे. Many are dead. सरकारच्या माध्यमात अनेक प्रयत्न करत आहे. He's making many efforts through government. अनेक जण मदत करत आहे. Many people are अनेक helping. जण सहाय्य करत आहे. Many people help. तरी पण अपूर्ण होत आहे. However, it's incomplete. आज लोक भयभीत आहे. Today people are scared. त्यांना मदतीची गरज आहे. They need help. त्यांना सहाय्याची गरज They आहे. want help. त्यांना मार्गदर्शनाची गरज They आहे. need guidance. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. For this we must go to God. देव आम्हाला मदत करण्यास तयार आहे. God is ready to help us. देव आम्हाला सहाय्य करण्यास तयार आहे. God is ready to help us. कोणत्या वेळी आम्ही काय करावे देव आम्हाला मार्गदर्शन देण्यास तयार आहे. God is ready to guide us what we need to do at what time. ही वेळ आहे. This is the हा time, समय आहे. the moment. आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. We must go to God. आम्ही तारण प्राप्त केलं पाहिजे. We must get salvation. आम्ही देवाच्या आत्म्याला आमंत्रण दिलं पाहिजे. We must call on the Spirit of God. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला आहे Lord Jesus said, मत्ती 7:7 प्रमाणे like Matthew 7:7, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. ask and you will get it. तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळालं नाही. You don't ask it, so you don't get it. तुम्ही माझ्या नावाने मागा. You ask it in my हे name. देव आम्हाला आज्ञा करत आहे This is what God commands की us, आम्ही मागितलं पाहिजे. that we should ask आम्ही काय मागितलं पाहिजे. what we need to ask. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे Lord Jesus told us, तुम्ही मागा, you ask, देव तुम्हाला उत्तम अशी देणगी देईल. God will give you good things. मुलाने भाकर मागितली असता If a boy asks for bread, त्याचा पिता कधी त्याला धोंडा देत नाही. his father will never give him a stone. मुलाने मासा मागितला असता If son asks for fish, त्याचे वडील केलं त्याला कधी साप देत नाही. his father will never give him a snake. तर वडील त्याला नेहमी उत्तम अशा गोष्टी देण्यास तयार असतो. Father is always ready to give good things. आमचा स्वर्गीय पिता म्हणतो Our heavenly Father says, विशेष करून तुम्हाला especially to you, उत्तम अशी देणगी देईन. He will give you good things. उत्तम असा पवित्र आत्मा मी तुम्हाला देईन. He will give you the Holy Spirit. तो तुमच्याबद्दल सदैव राहीन. He will be with you forever. तो तुम्हाला सदैव मदत He करेल. will help you forever. तो तुमचा सांभाळ करेल. He will take care of तो you. तुम्हाला सुरक्षित ठेवेल. He will keep you तो safe. तुम्हाला देवाच्या मार्गात घेऊन जाईल. He will lead you in the way of God. सर्व गोष्टी तुम्हाला तयार करेल. He will तो prepare you for all things. देव आम्हाला आश्वासन देत आहे God gives us an तुम्ही assurity. मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. You ask and it will be given to ही you. मागण्याची वेळ आहे. This is the time to आम्ही ask. देवाकडे आता पवित्र आत्मा मागितला We पाहिजे. must ask for Holy Spirit to God. आम्ही देवाला विनंती केली पाहिजे. We must request God कारण आम्हाला मदतीची गरज आहे. because we need आम्हाला help. सहाय्याची गरज आहे. We need help. आम्ही बायबल मध्ये पाहतो In the Bible we see प्रेषित लोक भयभीत होते. the apostles were terrified. ते अस्वस्थ होते They were कारण unwell येशू ख्रिस्ताला वधस्तंभी खेळलं होतं. because Lord Jesus Christ was crucified on तो cross. मृत्यूपर्यंत गेला. He went until death. तो मरण पावला. He died. तो पुन्हा उठला. He rose again. देवाचे शिष्य सर्व भयभीत होते. All the disciples of God were scared. ते एका खोलीमध्ये बंद खोलीमध्ये प्रार्थना करत होते They all were praying in a closed room कारण ते घाबरले होते. because they were scared. त्यांना काय करावं सुचत नव्हतं. They didn't know what to do. देवाने त्याला मार्गदर्शन केलं. God guided them. तुम्ही पवित्र आत्म्याला मागा. You ask for Holy Spirit. पवित्र आत्मा भेटत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर निघू नका. Don't get out until you receive Holy Spirit. ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी At that time, on the day of Pentecost, पवित्र आत्मा आला. the Holy Spirit came. त्यांनी त्यांना सामर्थ्याने भरलं. He filled them with strength, त्यांना धैर्याने भरलं. with patience, त्यांना हिंमत दिली. gave them courage. त्यावेळेस ते लोक बाहेर निघाले. That's when they went out. त्यांना धैर्य आलं. They got patience, त्यांना हिंमत आली. got courage. त्यांनी चौकात जाऊन देवाची स्वार्थ सांगितली. They went out and preached. ते कोणाला घाबरत नव्हते. They were not scared of ते कोणाला anyone. भयभीत होत नव्हते. Did not fear anyone. त्यांनी चौकात जाऊन येशूच्या नावाची घोषणा केली. They preached everywhere. त्यांनी स्वार्थ सांगितलं. They preached the gospel. हे सामर्थ्य, This strength, हे हिंमत, courage, हे धैर्य patience, कुठून आलं. where did it come पवित्र from? आत्म्याने त्यांना धैर्य The दिलं. Holy Spirit gave them पवित्र patience, आत्म्याने त्यांना हिंमत दिली. gave them courage, पवित्र आत्म्याने त्यांना सामर्थ्य gave दिलं. them strength. त्या सामर्थ्याने देवाचं त्यांनी कार्य केलं. With that strength, they did God's work. त्यांनी सर्व जगाला हलवून टाकलं. They shocked the whole world. त्यांनी ज्ञानांचं ज्ञान नष्ट करून They टाकलं. destroyed every knowledge. त्यांनी बुद्धिमानची बुद्धी व्यर्थ करून टाकली. They put the wisdom of wise in त्यांनी vain. बलवानांचं बल नष्ट करून टाकलं. They destroyed the strength of सर्व mighty. जगाला त्यांनी हलवून टाकलं. They shook the whole त्यांनी world. सर्व जगात येशूच्या नावाची घोषणा केली. They preached the name of Jesus in the whole सर्व world. संसारामध्ये त्यांनी जगाचं नाव उंच केलं. They exalted God's name on earth. कोण होते हे लोक. Who were these प्रेषित people? 4:13 प्रमाणे Like Acts 4:13, हे अनक्षर लोक होते.
They were हे untrained. अज्ञानी लोक होते, They were हे uneducated. दुर्बळ लोक होते, They were हे weak. लोक अशक्त होते, They were unwell. हे भयभीत लोक होते. They were scared ज्यावेळेस people. पवित्र आत्म्याने त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं, The time when they received the strength of Holy ते Spirit, कोणाला घाबरत नव्हते, they were not scared of ते anyone. कोणाचं ऐकून घेत नव्हते, They did not listen to ते anyone. फक्त देवाचंच ऐकायचे, They only listened to God. देवाच्या इच्छेने ते कार्य करत होते. They worked through God's will. हेच देव असं करतो. God does this. देव आम्हाला मदत करतो, He helps us. देव आम्हाला सहाय्य करतो. God helps us. आम्ही दुर्बळ आहोत, We are weak. आम्ही अशक्त आहोत, We are आम्ही unwell. भयभीत आहोत, We are scared. आम्ही निराश We आहोत, are upset. आम्ही उदास आहोत, We are sad. आमच्या जीवनात पुष्कळ समस्या प्रश्न आहे, There are many problems and questions in our life. अनेक गोष्टीत आम्ही जखडलेलो आहोत. We are tied up in many काय things. करा आम्हाला सुचत नाही. We don't know what to do. यासाठी प्रत्येक गोष्टीचा मार्ग काढणारा पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. So the Holy Spirit guides us in every way. पवित्र आत्मा आम्हाला सर्व गोष्टी शिकवतो, The Holy Spirit teaches us everything. सर्व गोष्टीतून तो आम्हाला विजय देतो. He gives us victory in all things. यासाठी आम्हाला देवाकडे गेलंच पाहिजे. For this we must go to God. ज्यावेळेस At that time, 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, that is 30 years ago, ज्यावेळेस देवाने माझ्या कुटुंबाचं तारण केलं, the time when God saved my family, आम्ही कौटुंबिक प्रार्थना करत असताना as we were praying, आम्ही देवाचा धावा करत होतो, we called on God. आम्ही देवाकडे मागत होतो, We asked God. देवा आम्हाला पवित्र आत्मा दे. God give us Holy Spirit. देवाने पवित्र आत्म्याचा वर्षाव केला. God showered Holy Spirit. आमची बहीण कल्पना रॉजर्स, Our sister Kalpana Rogers, तिला पवित्र आत्म्याने देवाने भरलं. God filled her with Holy Spirit. ते पवित्र आत्म्याच्या दानाने देवाने तिला भरलं. God filled her with the gifts of Holy Spirit. तिच्याद्वारे देव आमच्याशी बोलू लागला. Through her, God spoke to us. देव आम्हाला मार्गदर्शन देऊ लागला. God started guiding us. प्रभू येशू ख्रिस्त मला मी तुमच्या घरी आलेलो आहे, Lord Jesus said, I have come to your house. मी तुमच्यामध्ये सदैव राहीन, I will live with you forever. मी सदैव तुम्हाला मार्गदर्शन करेल. I will guide you forever. देव आमच्या कुटुंबाशी बोलू लागला. God started talking to our family. तो आम्हाला मार्गदर्शन करू लागला. He started guiding us. बायबल सांगतं Bible says देव मुका नाही आहे. God is not silent. जुन्या करात देव बोलला, God spoke in Old Testament. नवीन करात येशू ख्रिस्ताद्वारे तो बोलला. To Lord Jesus, He spoke in New Testament. येशू ख्रिस्त म्हणालाय, Lord Jesus said, स्वर्गात जाताना येशू ख्रिस्त म्हणालाय, while Lord Jesus going to heaven, He said, योहान 14:26 प्रमाणे like John 14:26, सत्याचा आत्मा येईन, the Spirit of truth will come. देवाचा आत्मा येईन, The Spirit of God तो will तुम्हाला come. देवामध्ये घेऊन जाईन. He will take you in God. तो तुम्हाला सर्व गोष्टी शिकवेल. He will teach you all things. तो तुम्हाला सर्व गोष्टीची आठवण करून He देईल. will remind you of everything. तो सर्व गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन करेल. He will guide you in every तो way. तुमच्याबरोबर राहील. He will live with तो you. तुम्हाला शिकवेल. He will teach तो you. तुमच्याशी बोलेल. He will talk to you. प्रगटी 2:7 प्रमाणे Like Revelation 2:7, आत्मा मंडळाशी बोलतो, the Spirit talks to the churches. आत्मा मंडळाला शिकवतो, He teaches the churches. आत्मा मंडळीची स्थापना करतो. He establishes the churches. पेंटिकॉस्टच्या दिवशी On the day of Pentecost, पवित्र आत्म्याने मंडळीची स्थापना केली. God established the church. पवित्र आत्म्याने मंडळी तयार केली. God formed the fellowship. पवित्र आत्म्याने सेवक तयार केले. The Holy Spirit made servants. पवित्र आत्म्याने विश्वासाने लोक तयार केले. He made faithful people. सर्व मंडळी पवित्र आत्म्याने तयार केली. All churches were formed by the Holy Spirit. पवित्र आत्मा मंडळीमध्ये कार्य करत आहे. The Holy Spirit works in the fellowship. आज जगात अनेक मंडळी आहे. Today there are many churches in the world. मंडळी पवित्र आत्मा तयार करत आहे. Churches are formed by Holy Spirit. पवित्र आत्मा मंडळीमध्ये कार्य करत आहे. The Holy Spirit works in the church. पवित्र आत्मा मंडळीला मार्गदर्शन करत आहे. The Holy Spirit guides the church. देव आमच्या कुटुंबाशी बोलू लागला, God started talking to our family. कारण देव मुका नाही आहे. Because God is not silent. तो न बदलणारा देव आहे. He is God who does तो not आमच्याशी change. बोलू इच्छितो. He wants to talk to तो आम्हाला us. शिकवू इच्छितो. He wants to teach us. पवित्र आत्म्याने आमच्या कुटुंबाला मार्गदर्शन The केलं. Holy Spirit guided our family. आम्ही दुर्बळ होतो, We were आम्ही weak. अशक्त होतो. We were unwell. देवाने पवित्र आत्म्याने आम्हाला शिकवलं. Through Holy Spirit, God taught us. आम्हाला कोणतीच गोष्ट येत नव्हती, We knew nothing. कोणत्या गोष्टीची माहिती नव्हती. We knew nothing. देवाने आम्हाला पवित्र शास्त्र वाचायला शिकवलं. God taught us to read Bible. प्रार्थना करायला शिकवलं. He taught us to pray. उपवास धरायला शिकवलं. He taught us to दान fast. धर्म करायला शिकवलं. He taught us to give offerings. सर्व गोष्टी देव शिकवत गेला. God taught us everything. देव आम्हाला सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करत गेला. God guided us in everything. देवाच्या आत्म्याने आम्हाला तयार केलं. God's Spirit prepared us. त्याने आत्म्याने भरलं, He filled us with spirit, सामर्थ्याने भरलं, with strength, ज्ञानाने बुद्धीने दानाने भरलं. filled us with wisdom, knowledge and gifts. तो आमच्या कुटुंबात कार्य करू लागला. And He started working in our family. ते आमच्या कुटुंबाद्वारे त्यांनी मार्गदर्शन केलं. Through our family, He guided.
मी मंडळीची स्थापना करेल I will establish a fellowship आमच्या वडिलांद्वारे, by my father, जेम्स ठाकूरद्वारे, James Thakur. पवित्र आत्म्याने The Holy Spirit मंडळीची स्थापना God केली. established the fellowship. मंडळी तो कार्य करू लागला. He started working in देव the सर्व fellowship. गोष्टी मध्ये कार्य करतो. God works in everything. त्याने आम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या. He taught us everything. सेवा कशी करायचं, How to serve, कार्य कसं करायचं, how to work, भूते कसं घालवायचे, how to drive out demons, लोकांना कसं बरे करायचं, how to heal people, लोकांना तारणापर्यंत कसं घेऊन जायचं, how to lead people towards सर्व salvation. गोष्टी देवाने शिकवला. God taught everything. उपासना कशी चालवायची, How to conduct worship. सर्व गोष्टी देव शिकवत गेला. God taught us everything. पवित्र आत्मा आम्हाला तयार करतो. The Holy Spirit prepares पवित्र us. आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. The Holy Spirit guides जर us. देवाचा आत्मा आमच्याकडे नसता, If we didn't had God, आम्ही काहीच करू शकलो नसतो. we could have done nothing. काहीच करू शकलो नसतो. There's nothing we could do. पण देवाच्या आत्म्याने आम्हाला भरलं, But God's Spirit filled us. त्याच्या सामर्थ्याने भरलं. Filled us with His strength. आज आम्ही कार्य करत आहोत, And today we are working. देवाची सेवा करत आहोत. Serving God. पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो. The Holy Spirit lives तो in आम्हाला us. मार्गदर्शन करतो. He guides us. तो आम्हाला सहाय्य करतो. He helps us. तो आम्हाला सर्व गोष्टी पुरवठा करतो. He provides us everything. आज जगात पवित्र आत्मा काम करत The आहे. Holy Spirit is working in the world today. तुम्हा आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. We and you need Holy आमच्या जीवनात Spirit. चालत असताना While walking in our life, जीवनात सर्व गोष्टीत पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. the Holy Spirit helps us in everything. सर्व क्षेत्रात तो आम्हाला मदत करतो. He helps us in all तो आम्हाला areas. शिक्षणात मदत करतो. Helps us in education, तो उद्योग धंद्यामध्ये आम्हाला मदत करतो. in work and business. तो आमच्या कौटुंबिक जीवनात कसं चालावं यासाठी तो आम्हाला मदत करतो. He helps us in our family life. सर्व क्षेत्रात पवित्र आत्मा काम करतो. The Holy Spirit works in all पवित्र areas. आत्मा आमच्यामध्ये सदैव राहतो The Holy Spirit lives in us forever. व आम्हाला तो तयार करतो. And He prepares us. हे देवाचं कार्य आहे. This is God's work. म्हणून आम्हाला तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. So we and you need the Holy Spirit. म्हणून देव म्हणतो मागा म्हणजे मी तुम्हाला देईल. So God says, ask and it will be given to you. आम्ही देवाकडे पवित्र आत्मा मागितला पाहिजे. We must ask for Holy Spirit to God. तो आमच्यामध्ये सदैव राहील. He will live in us तो forever. आमच्यावर सदैव कार्य करेल. He will work in us forever. ज्यावेळेस मी देवाच्या कार्य सुरुवात केली, At that time I started God's work. मी भयभीत होतो, I was scared. मी कंपित I होतो. was trembling. त्यावेळेस देवाच्या आत्म्याने मला मार्गदर्शन केलं. At that time God's Spirit guided me. भिवू नको, Don't be घाबरू afraid. नको, Don't be scared. मी तुझ्यावर आहे. I am with you. मी सर्व गोष्टी तुला सहाय्य करेन. I will help you in मी all सर्व गोष्टी things. तुला शिकवेल. I will teach you all things. तू सर्व गोष्टी तुला मार्गदर्शन करेल. I will guide you in all तू things. चालत राहा. You keep मी walking. देवाच्यावर विश्वास ठेवला. I believed in God. देवाने मला आत्म्याने सामर्थ्याने व दानाने भरलं. God filled me with spirit, strength and gifts. देव माझ्याद्वारे कार्य करू लागला. God started working through me. देव लोकांना बरे करू लागला. He started healing people. देव भूते काढू लागला. God began to cast out सैताने demons. बंधनातील लोकांना सोडू लागला. He freed people from satanic bondages. लोकांचा उद्धार करू लागला. He saved people. लोकांमध्ये नवजीवन देऊ लागला. He gave new life to people. देव आपल्या कार्याचा विस्तार करू लागला. God started extending His work. देव सर्व गोष्टी करतो. God does everything. देवाशिवाय काहीच करू शकत नाही. We can do nothing without God. यासाठी देवाच्या आत्म्याला फार महत्व आहे. For this, God's Spirit is very important. देवाचा आत्मा आमच्यामध्ये राहतो. God's Spirit lives in us. तो आम्हाला वेळोवेळी खात्री He देतो. gives us an assurity. सत्य काय तो आम्हाला दाखवतो. He shows us the truth and the योग्य false. काय अयोग्य काय आम्हाला तो शिकवतो. He teaches the right and सर्व wrong. गोष्टीत तो आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन From करतो. time to time, He guides us in सर्व everything. गोष्टी तो आमच्यावर सदैव राहतो. He lives with us forever. येशूने मला दाखवलं. Lord Jesus showed me. येशूने मला शिकवलं. He taught me. येशू नेहमी माझ्याशी बातचीत करतो. Lord Jesus talks to me every time. तो मला तू बसेल तर मी बसेल. He said, if you sit, I will sit. तू उठल तर मी उठेल. If you get up, I will get तू up. चालेल तर मी तुझ्यावर चालेल. I will walk with you. तू बोलेल तर मी ऐकेल. I will listen to what you say, मी बोलेल तर तू ऐकेल. and you will listen to what I say. मी सदैव तुझ्यावर राहीन. I will live with you सदैव forever. तुला मी मदत करेन. I will help you देव forever. आम्हाला अभिवचन देतो. God promises us. देव आम्हाला आश्वासन देतो. He assures देव us. आमच्याकडून कार्य करतो. He works through us. यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. For this, we need Holy Spirit. बायबलमध्ये आम्ही पाहतो In the Bible, we see देवाने God वेळोवेळी पवित्र आत्म्याद्वारे through Holy Spirit from time to time. जुन्या काळात आम्ही पाहतो In the Old Testament, we देवाच्या see सेवकाला to God's servants, संदेश ठेवला. to His prophets. देवाच्या आत्म्याने भरलं.
were filled with Holy Spirit. वेळोवेळी त्यांना वेळोवेळी योग्य वेळी त्यांना देवाने मार्गदर्शन केलं, God guided them at the right time, त्यांना सामर्थ्याचा पुरवठा केला, provided them with strength. त्यांना देवाने सुरक्षित ठेवलं. God kept them ज्या safe, मार्गाने गेलं पाहिजे the way they should त्या ते go. मार्गाचं त्यांनी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलं. They guided them in that way. त्या लोक ते विजयी झाले, The people had ते victory. लोक यशस्वी झाले. They were successful. आज 30 वर्ष आमचं कार्य चालू आहे. For 30 years, our work is ongoing. 30 वर्ष पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करत आहे. For 30 years, the Holy Spirit त्या guides मार्गाने us. मंडळीला गेलं पाहिजे, The way the fellowship should त्या go, मार्गाने तो आम्हाला घेऊन चाललेला आहे. He leads us in that way. व मंडळीमध्ये तो कार्य करत आहे, And He works in the fellowship. मंडळीमध्ये तो वाढवत आहे. God grows the fellowship. आम्ही बायबलमध्ये पाहतो, In the Bible, we पहिले see. करंती 12 मध्ये पाहतो, Corinthians 1:12, we see. देव वेगळ्या पद्धतीने काम करतो. God works in different means. सेवेचे वेगळे प्रकार There are आहे, different types of service. कार्याचे वेगळे प्रकार आहे, There are different types of work. दानाचे वेगळे प्रकार आहे. There are different types of gifts. सर्व सेवा करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. The all-serving Lord is Jesus Christ. सर्व कार्यात कार्य करणारा देव आहे. There is God who works in all things. सर्व दानाचं वाटप करणारा पवित्र आत्मा आहे. The Holy Spirit gives all the gifts. देव मंडळीत कार्य करतो. God works in the fellowship. देव मंडळीमध्ये दानाचा वर्षाव करतो. God showers His gifts in the fellowship. तो मंडळीमध्ये दानाचा वर्षाव करतो. He showers His gifts in the fellowship. दानाद्वारे मंडळीला तो पुरवठा करतो. He provides gifts in the fellowship. ज्या मंडळी देवाचं दान नाहीये, Where there are no gifts of God, ती मंडळी अपूर्ण असते, that fellowship is incomplete. ती मंडळी अपंग असते. That fellowship is crippled. देव मंडळीमध्ये कार्य करतो. God works in the fellowship. पवित्र आत्मा मंडळीमध्ये दानाचं वाटप करतो. The Holy Spirit gives gifts in the fellowship. त्या दानाद्वारे Through those gifts, मंडळीच्या गरजा, the needs of the fellowship, मंडळीच्या गरजा, मंडळीच्या आवश्यकता पुरवठा होतात. the needs and requirements of fellowship is fulfilled. व मंडळीला वेळोवेळी देव मार्गदर्शन करतो. And God guides the fellowship from time to time. दानामुळे Through gifts, मंडळीला देव समजतो, the fellowship understands God. देवाची ओळख होते, They know God. देवाचं मार्गदर्शन त्यांना समजतं. They understand God's guidance. सर्व गोष्टी त्यांना समजतात, They understand everything. सर्व गोष्टीचा त्यांना पुरवठा होतो. God provides them everything. मंडळीच्या गरजा, आवश्यकता, Needs and requirements of मंडळीच्या fellowship, समस्या, प्रश्न problems and questions of fellowship पवित्र आत्मा सोडवतो. are solved by the Holy Spirit. पवित्र आत्मा मंडळीमध्ये कार्य करतो The Holy Spirit works in the व fellowship. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टीचा पुरवठा करतो. And with His will, He provides all things. देव मंडळीला तयार करतो. God builds the fellowship. मंडळी देव सर्व गोष्टी तयार करतो. God builds everything in the fellowship. सेवक तयार He करतो, creates servants, कामकरी तयार करतो, His workers, विश्वासाने लोक तयार करतो. faithful people. सर्व गोष्टी देवाचा आत्मा तयार करत असतो. God's Spirit creates all things. हे देवाचं आत्म्याचं कार्य आहे. This is the work of God's Spirit. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत, So we thank God देवाच्या नावाचा महिमा करत आहोत, and we praise the name of God देवाचा आम्ही गौरव करत आहोत. and we glorify God. आम्ही मागील आठवडे Last week, आम्ही तारणाविषयी पाहिलं we saw about salvation, की देव तारण कसं करतो. how God saves. तारणानंतर After salvation, पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. the Holy Spirit comes and पवित्र lives in आत्मा us. आमच्यामध्ये कार्य करतो. He works in us. तो आम्हाला तयार करतो, He prepares तो us. आम्हाला घडवतो, बनवतो He creates and forms व आम्हाला us. चांगलंसं पात्र तयार करतो. He makes us a better character. हे देवाचं कार्य आहे. This is God's work. म्हणून मागा म्हणजे मिळेल. So ask and you will get it. आम्ही मागितलं पाहिजे. We need to ask. आम्ही विशेष करून पवित्र आत्मा मागितला पाहिजे. Especially we need to ask the Holy Spirit. देव आम्हाला देण्यास तयार आहे. God is ready to give us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank that त्या God. देवाचा आम्ही आभार मानत आहोत. We thank God. त्या देवाचा आम्ही गौरव करतो. We glorify God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आज आम्ही Today प्रार्थना करणार आहोत. we will pray. मागील आठवड्यात आम्ही Last week पश्चातापची प्रार्थना केली, we prayed for repentance. तारणासाठी प्रार्थना केली. We prayed for आज पण salvation. आम्ही त्या तसची प्रार्थना करणार आहोत. Even today we will pray आज for जे it. सर्व उपस्थित लोक आहे, Today all the people who जे are present, घराघरात उपस्थित सर्व लोक आहे, present in their houses, आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. we will pray for everyone. आज पुन्हा एक पश्चातापची पण प्रार्थना करणार आहोत. Today once again we'll pray for आम्ही repentance. तारणासाठी प्रार्थना करणार आहोत. We'll pray for salvation. त्यानंतर आम्ही पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करणार आहोत. And then we'll pray for Holy Spirit. तर आज So today आम्ही सर्वजण देवाकडे जाणार आहोत. we all will go before God. पुन्हा एक मी तुम्हाला दाखवणार आहे. Once again I will show you. पुन्हा एक आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. Once again I'll guide you. मागील आठवडे मी तुम्हाला शिकवलं. Last week I taught you.
पश्चापची प्रार्थना कशी करायची, how to pray for repentance, पश्चाप कसा करायचा, how to repent, देव कसं क्षमा करतो, how God forgives, देव आमचं कसं तारण करतो, how He gives us याविषयी salvation. मी तुम्हाला मार्गदर्शन केलं. We guided you about this. त्याविषयी आम्ही देवाकडे प्रार्थना बी केली. We even prayed for this to God. ज्या लोकांनी विश्वासाने प्रार्थना केली, Those who prayed in faith, देवाने त्यांचा उद्धार केला, God saved them. देवाने त्यांच्या पापाची क्षमा केली, God forgave their sins. देवाने त्यांच्या सार्वकालिक जुनी पुस्तकात नोंद केली. God registered their name in the book of heaven. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank that God. आज पुन्हा एक जे नवीन लोक आहे Today once again for new people. त्यांना पुन्हा आम्ही संधी देत आहोत. Today once again we give them a chance. देवाने मला शिकवली प्रार्थना आहे, The prayer that God taught me. पश्चापची प्रार्थना आहे, Pray for repentance. आमंत्रण देणारी प्रार्थना आहे. Pray for inviting God. आपण सर्व देवाकडे जाऊया. We will all go to God. देवाला प्रार्थना करणार आहोत. We'll pray to आम्ही God. तारणासाठी देवाकडे प्रार्थना करत आहोत. We are praying to God for आम्ही salvation. पश्चाप करत आहोत. We repent. मी प्रार्थना करत आहे, I pray. तुम्ही माझ्या मागे प्रार्थना करा. You pray after me. आम्ही पश्चाप करत आहोत. We repent. आम्ही विश्वासाने देवाकडे जात आहोत. We go to God in faith. आम्ही देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवत आहोत We believe in the Son of God. की देवाचा पुत्र हा आमचा तारणार आहे. The Son of God is our Savior. आम्ही अंतःकरणात विश्वास ठेवत We आहोत believe in our heart आणि मुखाने पापाची कबुली देत आहोत. and confess our sins from our mouth. रोम 10:9 प्रमाणे Like Romans 10:9. 9 प्रमाणे 10:9. अंतःकरणात विश्वास, Believe in your heart. मुखाने कबुली, Confess from your mouth. देव तुमचं तारण करेल. And God will save you. चला आपण देवाकडे जाऊया. Let us go to God. आम्ही पश्चाप करूया. Let us repent. चला मी प्रार्थना करत आहे, I pray. तुम्ही माझ्या मागे प्रार्थना करा. You repeat the prayer after me. हे स्वर्गीय प्रभू, O heavenly God, मी तुझकडे येत आहे. I come to you. मला सहाय्य कर, मला मदत कर. Help me. हे प्रभू, O God, मी पापी आहे, I am a माझ्या sinner. पापांची क्षमा कर. Forgive my sins. मला तुझं पुत्र, Your son, तुझ्या कन्या your daughter, बनव. you make माझं us. तारण कर. Give us salvation. हे स्वर्गीय प्रभू, O heavenly मी God, पापी आहे, I am a माझ्या sinner. पापांची क्षमा कर. Forgive my sins. मला माझा स्वीकार कर. Accept me. मला तुझं पुत्र व कन्या बनव. Make us your sons and daughters. माझं तारण कर. Give us salvation. माझ्याकडून तुझं गौरव होऊ दे. Let you be glorified by me. प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. छोटीशी प्रार्थना आहे, A small prayer आम्ही देवाला केलेली आहे. we have made to God. ही प्रार्थना देवाला आवडते. God likes this आम्ही prayer. विश्वासाने देवाला प्रार्थना केली. We pray to God in faith देव आमचं तारण करतो. and God saves us. चला आपण देवाकडे जाऊया. Let's go before मी God. तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. I pray for you. तुमच्या तारणासाठी देवाला प्रार्थना करत I आहे. pray to God for your salvation. पवित्र आत्म्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना करत We आहोत. pray to God for Holy Spirit. देव आज Today God तारण करेल. will save you, पवित्र आत्म्याने तुम्हाला भरेल. will fill you with Holy पवित्र Spirit, आत्म्याने तुम्हाला स्पर्श करेल. will touch you with Holy Spirit. ज्या ठिकाणी तुम्ही आहात, The place where you are घराघरात in, तुमची उपस्थिती आहे, in your houses, त्या ठिकाणी प्रभू आहे. God is there at that तुम्ही place. कुठे असा, Wherever you त्या are, ठिकाणी देव आहे. God is in that place. मग त्या 18:20 प्रमाणे Like Matthew 18:20, ज्या ठिकाणी दोघे तिघे where 2 or 3 विश्वासाने एकत्र येतील, are gathered in faith, तिथं मी उभा आहे. I am there among देव them. आकाशपती व्यापून राहतो. He is the God of heaven and the earth. त्या ठिकाणी तुम्ही आहात, You are in that place. त्या विश्वासाने तुम्ही स्थिर राहा. You be stable in that faith. देव तुमचे तारण आज तारण करेल. God will save you आज today. तुम्हाला देवाच्या आत्म्याने भरेल. He will fill you with spirit today. व देव तुमच्याकडून गौरव करून God will घेईल. glorify himself through you. चला आपण देवाकडे जाऊया. Let us go to देव God. आम्हाला सहाय्य करो. May God help us. आपण प्रार्थना करूया. Let us pray. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, Holy, holy, almighty God, आकाश व पृथ्वीच्या उत्पन्न करते अब्राम इसाक याकोबाच्या देवा, creator of heaven and the earth, God of Abraham, Isaac and Jacob, विशेष करून आमच्या प्रभू परमेश्वरा, especially our Lord Jesus. पुन्हा एक आम्ही तुझं गौरव करतो, तुझ्या नावाचा महिमा करतो परमेश्वर. Once again we glorify you and praise your आज name. सर्वजण प्रभू तू समोर उपस्थित आहे So today परमेश्वर. everyone is present before you, तू Lord. दया करणारा देव आहे परमेश्वर. You are the God of तू mercy. कृपा करणारा देव आहे परमेश्वर. You are the God of grace. तू प्रेम करणारा देव आहे परमेश्वर. You are the God who loves. तू आमंत्रण देणारा देव आहे परमेश्वर. You are the God who तू invites म्हणतो us. की अहो कष्टी भाराखंजन तुम्ही मजकडे आहे परमेश्वर. Lord, you say all the weary and burdened people come to me. मी तुम्हाला शांती देईन. I will give you मी peace. तुमचा उद्धार करेन. I will save मी you. तुम्हाला आनंदित करेन. I will make मी you तुमच्या happy. पापातून तुम्हाला मुक्ती देईल. I will free you from your मी sins. तुम्हाला क्षमा करेल.
I will forgive मी you. तुमचा उद्धार करेल, I will save you. मी तुम्हाला पवित्र आत्म्याने भरेल. I will fill you with Holy प्रभू आज Spirit. आम्ही सर्व तुझकडे आलो Lord परमेश्वर. Jesus, we all have come to you. जे लोक आज तुझ्यासमोर उपस्थित आहे परमेश्वर, All those who are present before you, Lord. आज आम्ही तुझ्यासमोर पश्चातापाची प्रार्थना केली परमेश्वर. Today we prayed for our repentance before you. आम्ही विश्वासाने पापाची कबुली दिली परमेश्वर. In faith we confessed our sins. आम्ही पश्चाताप केला परमेश्वर. We repented, आम्ही आमच्या Lord. पापातील तुझ्याकडे क्षमा मागितली परमेश्वर. We asked forgiveness for our sins, प्रभू Lord. येशू जे तू समोर उपस्थित लोक आहे परमेश्वर, All the people who are present before you ज्या today. विश्वासाने तुला त्यांनी प्रार्थना केली परमेश्वर, In the faith they prayed to you. ज्या विश्वासाने त्यांनी पश्चाताप केला परमेश्वर, In the faith they repented before प्रभू you. येशू त्यांना तू क्षमा कर परमेश्वर. Lord Jesus, you forgive them. प्रभू येशू आता त्यांना क्षमा कर परमेश्वर. Lord Jesus, you forgive प्रभू them येशू now. तुझ्या नामात त्यांचा उद्धार कर परमेश्वर. Lord Jesus, you save them in your तू name. म्हणला आज अनुकूल समय आहे परमेश्वर, Said today is an acceptable time, आज तारणाचा दिवस आहे परमेश्वर. the day of प्रभू salvation. येशू त्यांचा तो उद्धार कर परमेश्वर. Lord Jesus, you save them. आज त्यांचं तारण तू घोषित कर परमेश्वर. Today you declare their salvation, आज Lord. त्यांचं तारण तू कर परमेश्वर. Today you give them salvation, त्यांच्या Lord. सर्व पापाची क्षमा करून टाक You परमेश्वर. forgive all their sins. त्यांना नवजीवन दे परमेश्वर. You give them new life. नवीन जन्म त्यांना दे परमेश्वर. You give them new व तू birth. तिची कृपा त्यांच्यावर ठेव परमेश्वर. And you be gracious to them. आज पुन्हा करून आम्ही तुझ्या चिन्ह येतो परमेश्वर. Today once again we come before तू you, म्हणतो Lord. मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल परमेश्वर. You said ask and it will be given to you. तुम्ही विशेष करून पवित्र आत्मा मागा परमेश्वर. Especially you ask for the Holy Spirit. प्रवेश आज तुम्हाला विनंती करतो परमेश्वर. Lord Jesus, I request you today. जे लोक आज सर्व तू समोर उपस्थित आहे परमेश्वर, Those all who are present before जे you, विश्वासाने तू समोर उभे आहे परमेश्वर, who stand before you in faith. तू म्हणाला परमेश्वर You said, Lord, प्रगती 2:17 प्रमाणे परमेश्वर, like Revelation 2:17, शेवटल्या दिवसात परमेश्वर Lord, in the last days, मी मनुष्य मात्र आत्म्याचा वर्षाव करेल. I will pour out my spirit on तुमचे mankind. पुत्र तुमचे कन्या संदेह देतील परमेश्वर. Your sons and daughters will prophesy. तुमच्या तरुणांना दृष्टांत पडेल परमेश्वर. Men will have visions. वृद्धांना स्वप्न पडेल परमेश्वर. The elder person will dream dreams. तू अभिवचन दिलं परमेश्वर. This is your promise, प्रवेश Lord. आज आम्ही तुला विनवणी करतो परमेश्वर. Lord Jesus, we request you today, प्रभू परमेश्वर लोकांचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वर. take control of all the people. आज त्यांनी पश्चाताप केला, आज तू समोर आहे परमेश्वर. Today they repented before you. प्रवेश तुझ्या आत्म्यात त्यांना स्पर्श कर परमेश्वर. Lord Jesus, touch them with your spirit. तुझ्या आत्म्याने त्यांना भर परमेश्वर. You fill them with your spirit, Lord. तुझ्या सामर्थ्याने भर परमेश्वर. Fill them with your strength. तुझ्या ज्ञानाने भर परमेश्वर. Fill them with your तुझ्या knowledge. बुद्धीने भर परमेश्वर. Fill them with your तू love. त्यांना स्पर्श कर. You touch them. प्रवेश तुझ्या नामात त्यांना तू स्पर्श कर परमेश्वर. You touch them, Lord. तू आत्म्याने भर परमेश्वर. Fill them with your spirit. तुझ्या सामर्थ्याने भर Fill परमेश्वर. them with your strength. तुझ्या ज्ञानाने बुद्धीने भर परमेश्वर. Fill them with your wisdom and knowledge. तुझं गौरव या लोकांकडे होऊ दे परमेश्वर. May you be glorified by तुझ्या these नावाचा people. महिमा होऊ दे परमेश्वर. May your name be praised. घराघरात तू अनुभव दे परमेश्वर. You give experience from house घराघरात to तुझा महिमा house. होऊ दे परमेश्वर. May you be तू glorified. त्यांना मदत कर. You help तू them. त्यांना सहाय्य कर. You help them. पवित्र आत्म्याद्वारे त्यांना तू खात्री दे परमेश्वर. You assure them with Holy Spirit तू आहे, that you are तू there. आहे, You are तू there. नेहमी असणारा देव आहे. You are the God who will live तूच forever. प्रेम करणारा देव, You are the God who loves. तूच दया करणारा देव आहे. You are the God of mercy. तूच उद्धार करणारा देव आहे. You are the God who saves. तूच शांती देणारा देव आहे. You are the God who gives peace. तूच सार्वकालिक जीवन देणारा तू प्रभू आहे. You are the God who gives eternal life. तू आपल्या लोकांना ओळख करून दे परमेश्वर. You know your people. तू आपलं गौरव प्रकट You कर reveal your परमेश्वर. glory, तू Lord. आपला महिमा प्रकट कर परमेश्वर. Your praise. सर्व तुझ्या हाती ठेव परमेश्वर. And keep everything in यांना your अनुभवणे hands. अनुभवित कर परमेश्वर. You make them experience सैतानचे सरळ अपेस all the tricks of Satan. प्रवेशच्या नामात धमकतो दूर कर परमेश्वर. I threaten it in the name of Lord या Jesus. सर्व लोकांना मोकळं कर परमेश्वर. You free all the people सर्व लोक ताबा घे परमेश्वर. and you take control of all. सर्वांकडे तुझं गौरव होऊ दे परमेश्वर. And may you be glorified by all. तुझी स्तुती होऊ दे परमेश्वर. May you be praised. तुझा महिमा होऊ दे May परमेश्वर. you be glorified. नाही करू आम्ही तुझ्या चिन्ह येतो परमेश्वर. Once again we come before you, प्रभू Lord. तुझ्या योजनेला संकल्पाला कोण आडेल परमेश्वर. Lord, who will stop your plans and resolutions? तरी प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो परमेश्वर. Yet we pray to you, आम्ही Lord. जाणतो परमेश्वर We know, आज Lord, शेवटला काळ नाही परमेश्वर, this is not the time of apocalypse, पण ही तुझी कृपा आहे परमेश्वर. but this is your grace, चाल Lord. करुणाची आहे परमेश्वर. The move is of वाट corona, तारणाची but परमेश्वर. direction towards God. अनेकांचं तारणं तुझी इच्छा आहे परमेश्वर. You want everyone should be saved. मग प्रवेश आमच्या देशावर तुझी कृपादृष्टी ठेव परमेश्वर. So you have mercy on our country, Lord. या जगावर तुझी कृपादृष्टी ठेव परमेश्वर. Have mercy on this world, Lord. लोकांची हानी होऊ नये परमेश्वर. People should not be harmed. लोकांना मृत्यू येऊ नये परमेश्वर. People should not die. लोकांना तुझी ओळख होऊ दे परमेश्वर. Let people know you. लोकांपर्यंत तुझी स्वार्थ साक्ष पोचू दे परमेश्वर.
Let your gospel and testimony reach people. यासाठी या जगावर तुझी कृपादृष्टी ठेव So परमेश्वर, have mercy on this world, Lord, कारण कोणाचा नाश होय तुझी इच्छा नाही परमेश्वर, because you don't want anyone to be सर्वांचं perished. तारण होय तुझी इच्छा आहे परमेश्वर. You want everyone to be saved. प्रत्येक आत्म्याला तू तारण्याची संधी दे परमेश्वर, Give chance to every soul for salvation लोकांचा बचाव कर परमेश्वर. and save people, सरकार Lord. वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करते, Government is trying through different means. सरकारच्या प्रयत्नाला तू यश दे परमेश्वर. Give success to efforts of government. ज्या गोष्टीची आवश्यकता आहे परमेश्वर, All the things that is प्रवेश needed, तुझ्या नामात प्रलव दे परमेश्वर, it should be provided in the name of Lord तुझ्या नामात Jesus. उपचारू दे परमेश्वर, Let all treatment should be done in तुझ्या your नामात name. लोक बरे होऊ दे परमेश्वर, Let people be healed in तुझ्या your name. नामाची लोकांना ओळख होऊ दे परमेश्वर. And let people know your आज या name. ठिकाणी असले सर्व उपस्थित लोक आहे परमेश्वर, Today everyone who's present here, प्रत्येकाचे प्रश्न समस्या आहे परमेश्वर, all their questions and problems, तुझ्या नामात सोडव परमेश्वर. you solve them in your name. उद्योगासंबंधी प्रश्न आहे, Questions related to your business, शिक्षणासंबंधी प्रश्न आहे, regarding प्रभू education, तुझ्या नामात सोडव परमेश्वर. you solve them in your name. ज्यांचे कौटुंबिक प्रश्न आहे परमेश्वर, All questions regarding family, संतती संबंधी प्रश्न आहे परमेश्वर, questions regarding offspring, अनेक आर्थिक संबंधी प्रश्न आहे परमेश्वर, questions regarding financial प्रवेश तुझ्या status. नामात सोडव परमेश्वर. Lord Jesus, you तू solve it त्यांना in your शांती name. दे परमेश्वर, Give them peace. तू त्यांना आशीष दे परमेश्वर, You bless them. प्रत्येकाचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर, You fulfill wish of everyone प्रत्येकाला अनुभवान्वित कर परमेश्वर, and make everyone experience. प्रत्येकाचा विश्वास वाढव परमेश्वर. You increase faith of everyone तुझा गौरव दे परमेश्वर. and your glory, Lord. प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे, We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या बुधवारी Next पुन्हा Wednesday, एकदा आपण भेटू. once again we'll meet. पवित्र आत्मा The Holy Spirit, याचं कार्य its work. या संबंधी पुन्हा आम्ही पाहूया, We'll look at this याचा once आम्ही again. खुलासा करूया. We will reveal it. तुमची उपस्थिती Let your presence दर be बुधवारी राहू द्या. every Wednesday. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. We are praying for you, तुमची विनंती, your request, तुमची समस्या, प्रश्न याची विनंती request for your problems and questions. स्क्रीनवर नंबर आहे, Numbers given on त्या screen. नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. Contact us through those तुमच्या numbers. समस्या, प्रश्न सांगा. Share your questions and आम्ही तुमच्यासाठी problems. प्रार्थना करू. We will pray for आम्ही you. एकमेकाचे ओझे वाहू. We'll carry each other's येत्या burden. शनिवारी Coming Saturday 7 ते 9 from 6 to 9 तुम्ही p.m. मला संपर्क करू शकता. You can contact me फोनद्वारे, through phones, झूम कॉलद्वारे, through Zoom call, मोबाईलद्वारे, through your वेगवेगळ्या mobile. माध्यमातून तुम्ही संपर्क करू शकता. You can contact us through different means. आम्ही तुमची भेट घेऊ, We'll meet you. तुमच्यासाठी प्रार्थना करू, We'll pray for you आम्ही एकमेकाचे ओझे वाहू. and carry each other's burden. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord.